तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय मात्रे स्वागत करतो तुमचं परत एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आपण चाललोय, श्रावणी सोमवार आहे पहिला, तर त्यासाठी आपण एका जागे दर्शनासाठी चाललेलो आहे। तर चला तुम्हाला पण दाखवतो ती जागा कुठे आहे ती। पण विषय काय झाला आता, विषय असा झाला आहे की आपली डिस्क ब्रेक आहे ना ती घासा लागली, आणि का घासते मला त्याचं काही कारण माहीत नाही। आणि अशी प्रकारची थोडी बर ते आले आणि हे स्क्रॅचेस पण आलेले आहेत भरपूर। बघायला लागेल, सर्व्हिसिंगला द्यावं लागेल असं वाटते गाडी। आणि मागच्या टायरला पण ते तशीच प्रकारची बर लागलेली आहे। काय विषय माहीत नाही, चिखल आहे का काय आहे तो, बघूया काय विषय होईल तो। आता पहिले इकडे जाऊन दर्शन घेऊन येऊ, आणि त्याच्यानंतर तसं पण आपली गाडी 12,400 किलोमीटर चाललेली आहे। आणि ठीक आहे, त्यामुळे तर मला असं वाटतं की ब्रेक पॅड खराब झाले असतील कदाचित, तर त्याच्यामुळे सुद्धा पण आवाज येऊ शकत असेल तो। आपल्यासोबत आज आहेत स्वामी आणि शिंदे, ते दोघे येतात। आणि मी जस्ट इथं पेट्रोल पंपच्या इथं थांबलेलो आहे, मागं पेट्रोल पंप आहे, तर त्यांचीच वाट बघतोय, कधी येतात बघतो आणि त्याच्या प्रकारे आपण निघू इथून। आणि मला वाटतं हे लोक तिकडे वरच अडकलेले आहेत कदाचित, त्यामुळे अजूनपर्यंत आले नाहीत ते खाली। फुल जाम असतो या रोडला। आणि आपण बाय द वे आपण चाललेलो आहे, महादेवाचं मंदिर आहे ते पण नवला कुंभरेमधून रोड आहे। एक्झॅक्ट गावाचं नाव मला पण माहीत नाही आहे। आपला शिंदे आहे ना, तो आपल्याला घेऊन चालला आहे तिकडे, म्हणतो तिकडे गर्दी पण कमी असते, त्यामुळं आपण तिकडे चाललो आहे। बघूया, आता तुम्हाला दाखवतो। आणि नशीब आहे आज पाऊस पण पडत नाही आहे। आले दोन भामटी दोघं आली का डायरेक्ट पेट्रोल भरायलाच घुसलेत। तर पोचलेलो आहे वाकी गावामध्ये, चक्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे। तुम्हाला असं इथं मारुतीचं मंदिर लागेल एक, त्याच्या बाजूनेच हा रोड आहे सिमेंटचा, आणि ह्याच रोडने आता वर जायचं आहे। त्यावेळेस 3 जणच आहेत फक्त, कारण की बाकी सगळे भामटी लोक होती, कोणी आलं नाही म्हणून आम्ही कॅन्सल करणारातले नाही आहे। आम्ही बिंदास कुठं पण जातो, दोघं का असो ना तरी पण जाणार। मागच्या वेळेस मला वाटतं स्वामी आपण गेलो होतो दोघंच, कुठे? हा, वडेश्वर, ते पण महादेवाचंच मंदिर आहे, मस्त होतं ते पण तिकडे ब्लॉग नाही बनवला। ठीक आहे, रस्ता बघा मागं बरं सिमेंटचा होता, इथून आता असं चालू आहे। आणि विषय काय आहे, मी आलोय पूर्ण बॅग घेऊन घरूनच, आणि डायरेक्ट कंपनीतून इकडं आलेलं। आता माझ्या अंगावर पण वजन आहे बॅगेचं, यांना म्हणलं मी घरी जाऊन येऊ, पण यांना घाईचलंय। चला एकदा हा बघा, हा काय करायचं याचं, ह्याच्यामुळेच प्रत्येक वेळी लेट होतो सगळीकडे, माहिती आहे का। चला जाऊ दे, काय दरवेळेस तुम्हाला तेच सांगायचं। एक्झॅक्ट सीन माहिती आहे का, इथून मागून एक रोड होता जायला, पण तिथे गाडी लावण्यासाठी जागा नव्हती। इथं खाली चांगली जागा आहे गाडी लावायला, तिकडे डायरेक्ट मेन रोडच होतं ते, त्यामुळे म्हटलं तिकडे नको। पुढून आलं आता, हा लॉंग कट आहे का काय कळत नाही। चला बघू। पापा तुम्ही जर इकडे येत असाल तर जरा चांगलेच का चपला घालून या, कारण की जबरदस्त सटकतं इथं। आता काय पाऊस नाही तरी नशीब आहे अजून, तर लय बेकार कंडिशन आहे ते। हा पण भारी आहे, गर्दी नाही आहे ते महत्त्वाची गोष्ट आहे, प्रॉपर दर्शन होणार आहे। हा हे बघ कसला सीन आहे कडक, कोण नाही तर कोण नाही। आत्ता फक्त आम्हाला मॅक्स टू मॅक्स 4 ते 5 जण क्रॉस झाले असतील, त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही। कसं आहे, शांतता। हा तर बरंच चढलेलो आहे, इकडनं खालून आलो आहे पूर्ण, बरं इथं नुसती दाट जंगल आहे, पण काय दिसत नाही पुढून कुठून काय आलोय ते, पण इथून आलो होतो।
हे काय लोक येत आहेत अजून इथून. हाय आपल्यासोबत आहेत माणसं. चला चला. बघा कसला व्ह्यू आहे. तर मित्रांनो हा आहे भामा डॅम आणि या डॅमला आम्ही जवळपास 2 वर्ष आधी आलो होतो आणि इकडे फिरून आम्ही गेलो होतो. असाच आलो होतो आम्ही डॅम बघण्यासाठी. जवळपास मला वाटते आपण मे महिन्यात आलो होतो ना स्वामी. मे मध्ये आलो होतो इथं. तेव्हा पाणी पण खूप कमी होतं. आता फुल पाणी वरपर्यंत आलेलं आहे. बांधलं नव्हतं ते. ठीक आहे. हा ते बांधलं नव्हतं पण ते आता काम चालू आहे काहीतरी इथं. चला तर बघू. थोडंसंच राहिलंय वरती. एवढं करा मग तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो काय दिसत असेल तर. चला नशीब आहे पाऊस पण नाही. नो स्टॉप आले वर मित्रांनो. आता अजून थोडाच वेळ लागणार. आता काय दम लागलाय याला. मंदिरामध्ये गेल्यावर मग तुम्हाला पुढील व्हिडिओ दाखवतो. हा तू दाखवतो का मी दाखवणार आहे. पायऱ्या म्हणला होता शिंदे पण ते बरोबर आहे. पायऱ्यांचा जरा काय म्हणतात ते हा डिझाईन आता दिसायला सुरुवात झालेली आहे थोडी थोडी. शिंदे म्हणल्याप्रमाणे पायऱ्यांची बनावट तर दिसायला लागली हळूहळू आता. शिंदे खरं बोलत होता. शिंदे खरं बोलत होता तू. पायऱ्या दिसतात आता. हो मी कुठे झाला बोललो ना. आम्हाला माहिती तू किती असं नाही मित्रांनो. जस्ट या पायऱ्या चढल्या आणि मंदिर आपल्या समोर आपण बसलो नाही आलेलंच आहे. जस्ट तिथं पोचत आहे आता. अरे पाऊस आला का रे. अरे चला 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 लवकर चला. अबो पाऊस बघ. काय एक नंबर आहे रे मंदिर. मला वाटतं पत्र्याचं काम आत्ता केलेलं आहे यांनी. पहिले पत्रा नव्हतं ना रे इथं. पत्र्याचं काम आत्ता केलेलं आहे. नो महादेवाच्या मंदिराच्या बाहेरच बेलाचं झाड आहे. इला कसं आहे टेन्शनच नाही आहे कोणाला कुठून विकत आणायचं किंवा काय. जागेवरच बेलाचं झाड आहे इथं कडक. हे असं इथला आजूबाजूचा परिसर. आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा जय प्रियो नाम शंभो जय शिवाय. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा गुरुदेव रे महेश्वरा. हलकडे हो बघा बघा स्वतःचं बरोबर लावून घेतलेलं आहे. आणि आमचं बघायचं का तुम्हाला कसं काम केलं त्यांनी. हे बघा शिंदे आणि माझं बघा. हा माझं इथला हे बघा आहे का किती भामटेगिरी गेली आहे. ठीक आहे पण चला काही विषय नाही. तो दररोज लावतो ना तसं पण ते. हे आम्ही आज पहिल्यांदा लावलेलं आहे. तर दर्शन हे झालेलं आहे आत्ता जस्ट. आतमध्ये खूप एक नंबर आहे आतमध्ये. आणि लय खतरनाक पण अंधार खूप आहे पण आणि हाईट पण खूप कमी आहे. तुम्हाला लय वाकावं लागेल खाली. तुम्ही थोडंसं जरी वर असं वर मुठी करायचं बघितलं तर वरती लागणार तुमच्या डोक्याला. तर मस्त आहे आतमध्ये. पिंड पण एक नंबर आहे. इकडनं व्ह्यू बघा. नाद आहे नाद व्ह्यू पण. आणि गर्दी नाही आहे काय नाही महादेवाच्या मंदिरात. ते पण श्रावणी सोमवार पहिला सोमवार आणि त्याच्यात पण काहीच गर्दी नाही आहे इकडं. आश्चर्याची गोष्ट आहे. मला लोकांना काय माहितीच नाही की मुळात तिथं काय असं मंदिर आहे म्हणून. हे तर आम्हाला शिंदेंच्या कृपेमुळे कळलं की बाबा इथं मंदिर आहे. आमचं दर्शन झालं श्रावणी सोमवाराचं.
आणि हे बघा व्ह्यू कसं आहे, इथं बसायला पण सोय आहे तुम्हाला मस्त वेगळी, कडक आहे एकदम हो ना. काय व्ह्यू आहे इकडनं, एक नंबर. आणि हवा तर एवढी एक नंबर येते की काही बोले, एकदम कडक. पण नंबर एक आहे व्ह्यू. मंदिर तिकडे आहे त्या बाजूला, कडक आहे. नाही तिकडनं आलो होतो. तो दुसरा रोड होता ना तिथून आम्ही येणार होतो, तो हा रोड आहे तो. पण त्या रोडवरती गाड्या लावा लागल्या असत्या म्हणून आम्ही या रोडने आलो नाही. काय लोक चालले तिकडनं खाली. हा तो दुसरा रोड आहे. आम्ही पूर्ण त्या बाजूने आलो तिकडनं, ह्या इकडनं आलो आम्ही पूर्ण फिरत. पण ठीक आहे, गाड्या सेफमध्ये आहेत ना. ठीक आहे. तर काय हवं इथं बेकार. आता शिंदे उडून जात होता जस्ट, त्याला पकडला आम्ही. शिंदे सारख्या माणूस उडून चाललाय म्हणल्यावर आमचं काय, आता मी पकडून उभा होतो. समजून घ्या कोण उडून गेला शिंदे. मित्रांनो बघा, ह्या रोडवरून आपण आलो होतो. हा जो रोड आहे आणि त्या डोंगराच्या पलीकडून आम्ही आलोय एक्झॅक्ट. आणि इकडनं असं इकडं येऊन ह्या बाजूने वर चढलोय. सही आहे. आणि वातावरण तर काही एक नंबर झालेलं आहे. पाऊस नाहीये, व्ह्यू एक नंबर आहे. शिंदे काय वाटतं मग, पिंड कशी होती, वर्णन करा. पिंड एकदम छान होते मित्रांनो, अवश्य तुम्ही भेट द्या. तुम्हाला स्वतः मी सांगण्यापेक्षा तुम्हाला स्वतः बघण्यात आनंद होईल, छान वाटेल. पण ती पिंड कशी होती माहिती आहे का एक्झॅक्ट. पहिले एक पिंड होती, त्याच्यावर परत कोरून सेम तशीच एक, म्हणजे एक पायरी टाईप नाही का बनवतो आपण, पायरी टाईप. तर त्याच्या पायरी टाईप अशी एक पिंड होती मोठी. चार थराची पिंड होती. मस्त होती मग पिंड. तर मित्रांनो तुम्ही कधी नोटीस केला असेल मी किती चुकतोय बोलताना. खरं तर खरं आहे का. विषय काय होतो, मी स्टार्टिंग करताना काय करतो की आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं असं मी बोलतो. आणि नंतर मी एंडिंगच्या टायमाला काय करतो, तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ, हे ब्लॉग आणि या व्हिडिओ या दोघांमध्ये जर असं प्रॉब्लेम होतो, तुम्ही नोटीस केला असेल तर कधी. मला वाटत नाही तुम्ही कधी नोटीस केला असेल, कारण की व्हिडिओज टाकत नाही, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे थोडं ऍडजस्टमेंट तुम्ही करून घेतली पाहिजे. काय वाटतं स्वामी तुला, केली पाहिजे का नाही ऍडजस्टमेंट. मग आपण कधीतरी ब्लॉग बनवणारे माणसं आहे, आपण डेली टाकत नाही, त्यामुळे थोडंफार चुका होणार आहेत. आणि जो चुकतोय तो शिकतोय. येस, हे मोठं वाक्य आहे सगळं. मित्रांनो लाईक करा. हा लाईक करा. शिंदे म्हणलाय करा लाईक बाबा, मला मोटिवेशन येईल तर मी कुठं थोडेफार व्हिडिओ बनवू शकतो परत. जर मला लाईक्स आणि कमेंट्सची वर्षाव झाली माझ्यावर तर सबस्क्राईब पण करा बाबा. मला असं काय, मी पैशासाठी काही करत नाही युट्यूबला. मित्रांनो लाईकचा आपल्याला एकच फायदा होतो की तो मुलगा भविष्यात अजूनही व्हिडिओ बनवतो, मोटिवेट होतोय. देवस्थान अजून आपल्याला भारी भारी ठिकाणी बघायला भेटतं जे माहिती नाही आपल्याला ते. तर मी पैशासाठी करत नाही युट्यूबवरती काहीच. मी आपलं एक मेमरी, आता तुम्ही कोणताही मोबाईल जरी घेतला तरी त्याच्यात स्टोरेज ही तुम्हाला लिमिटेड भेटते. आणि आपण युट्यूबवर वाटेल ते टाकू शकतो, किती पण टाकू शकतो, काही करू शकतो. त्यामुळे मी फक्त आपलं उगाच एक मेमरी म्हणून मी अशा व्हिडिओ शूट करतो आणि यूट्यूबला टाकतोय. आपल्याला असं पैशाचा काही काय मोह नाही आहे पैशाचा कुठल्या, त्यामुळे असं काही विषय नाही. तुम्ही फक्त लाईकच करा, सबस्क्राईब नाही जरी केलं तरी चालेल, मला काही विषय नाही. फक्त लाईक करा म्हणजे मला जरा मोटिवेशन येईल आणि मी अशा व्हिडिओ अजून बनवेल. ठीक आहे, सांगा तुम्ही पण जरा. आणि आपल्याला पण भारी भारी दिवस ठिकाणी पाहायला भेटेल मित्रांनो. हा, आणि मला पण फिरायला भेटेल तुमच्यामुळं. चला मित्रांनो, दर्शन हे पूर्णपणे झालेलं आहे चांगलं, आणि गर्दी नव्हती ही खूप मोठी गोष्ट आहे. मेन पहिला सोमवार श्रावणातला, त्यात गर्दी नव्हती, तर चांगलं दर्शन झालेलं आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मगाशी मी म्हणलोय सबस्क्राईब करू नका, तसा अर्थ नाही त्याचा. तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण लाईक नक्की करा. मी भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.